Hi, good morning students. I am Kshitija Doshi and let us continue with our journey of the Inchcape Rock. Yesterday we were seeing stanza wise summary of the Inchcape Rock. I am just going to revise the summary of each and every stanza what we studied yesterday. In first stanza what we saw the atmosphere of the sea. आपण फर्स्ट स्टँजा मध्ये काय बघितलं तर ऍटमॉस्फिअर बघितलं कशाचं तर सीचं ऍटमॉस्फिअर काय होतं हे बघितलं तिथलं क्लायमेट काय होतं हे बघितलं ऍक्च्युली वी सॉ दॅट द सी वॉज काम इट वॉज स्टेर देर वॉज नो मोमेंट इन द एअर देर वॉज नो मोमेंट इन द सी अँड सो द शिप वॉज ऑल्सो स्टिल आपण काय बघितलं तर शिप पण स्टील होतं तिथं मोमेंट नव्हतं एअरमध्ये सीमध्ये पण मोमेंट नव्हतं आणि शिप पण स्टील होतं there was no motion from the wind actually for the ship to sail the motion नव्हतं काही विंड कडून शिपला सेल करण्यासाठी म्हणजे ती हालत नव्हती अँड इट्स बॉटम वॉज ऍक्च्युअली स्टेडी इन द ओशन त्याचं जे बॉटम होतं ते स्टेडी होतं ओशन मध्ये दिस वॉज आवर फर्स्ट स्टँजा इन द सेकंड स्टँजा वी सॉ दॅट there was no sound of the waves these waves flowed over the Inchcape Rock आपण काय बघितलं तर की ना तिथं वेव्सचा पण साऊंड नव्हता कसलाही कुठलाही साऊंड नव्हता ते वेव्स कुठं फ्लो करत होते तर Inchcape Rock वरती फ्लो करत होते अँड हाऊ डिड दे फ्लोड व्हेरी जेंटली ते कसे फ्लो करत होते ते खूप जेंटली फ्लो करत होते दे रोज लिटिल दे फेल लिटिल म्हणजे त्यांचे ज्या लाटा होत्या त्या थोड्याच वरती जात होत्या थोड्याच खालती येत होत्या अँड दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल ते इंचकेप बेल काही हलवत नव्हते नाउ वी वर इन द थर्ड स्टँजा वी वर सीइंग अबाउट द बेल थर्ड स्टँजा मध्ये आपण ॲबर्ट ब्रोथोकला भेटलो तर इंचकेप बेलला भेटलो इन थर्ड स्टँजा what the author tells us is that sorry that the abbot of Aberbrothock placed the bell on the Inchcape Rock okay on the floater he placed that bell floater वरती त्यांनी ती बेल प्लेस केलेली होती Inchcape Rock वरती and when the storm came this floater actually moved ते फ्लोटर जे होतं ते मूव्ह करायचं आणि त्या फ्लोटरच्या बरोबर ती जी Inchcape बेल होती ती पण मूव्ह करत होती and what happened when this bell moved then it rung actually तो काय करायचं तर रिंगिंग व्हायचं त्याचा आवाज व्हायचा and it was a warning rung ते काय व्हायचं की ना वॉर्निंग होती कोणासाठी वॉर्निंग होती इट वॉज वॉर्निंग फॉर द सेलर्स हु वर सेलिंग अक्रॉस द सी अँड इट वॉज वॉर्निंग दॅट देर इज अ डेंजरस रॉक नियर देम म्हणजे काय व्हायचं तर हाय टाइड्स ज्यावेळेस यायचे हाय टाइड्स किंवा लो टाइड्स ज्यावेळेस यायचे त्यावेळेस ह्या लाटांच्या मध्ये हा जो Inchcape Rock आहे हा Inchcape Rock पूर्णपणे झाकून जायचा आणि हा पूर्णपणे झाकून गेल्यानंतर ते जे सेलर्स आहेत त्यांना त्या स्टॉर्म मध्ये तो रॉक दिसायचा नाही आणि बऱ्याच वेळा शिपचे ऍक्सिडेंट्स व्हायचे ह्या रॉकला धडकून आणि मग हे होऊ नये म्हणून काय झालं तर ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथकनी एक बेल प्लेस केली होती Inchcape Rock वरती ज्यावेळेस वादळ यायचं त्या वादळामध्ये ही जी बेल आहे ती रिंग व्हायची त्याचा आवाज व्हायचा आणि मग ते जे सेलर्स आहेत सेल करणारे जे काही सेलर्स आहेत त्या सेलर्सला कळायचं की आपण Inchcape Rockच्या शेजारी आहोत आपण तिथे जवळ आहोत आणि मग त्यांचे ऍक्सिडेंट्स वाचायचे सो वी सॉ हु वॉज द ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक आपण बघितलं की ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक कोण होता ते देन वी सॉ द मीनिंग्स ऑफ द डिफिकल्ट वर्ड्स then in the fourth stanza what happened we saw that how the Inchcape Bell actually guided the sailors in the bad weather आपण काय बघितलं तर फोर्थ स्टँजा मध्ये की ना Inchcape Bell कशी गाईड करायची सेलर्सला बॅड वेदर मध्ये त्यांनी काय सांगितलंय की ना रॉक दिसायचा नाही सीमेनला ड्युरिंग द स्टॉर्म्स ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस तो जो रॉक आहे तो दिसायचा नाही सेलर्सला and they could not see the rock actually but they could hear the ringing of the bell त्यांना तो रॉक दिसायचा नाही पण त्यांना ते बेलची वॉर्निंग हिअर व्हायची and they knew that they were very near from the dangerous rock त्यांना असं कळायचं की ना आपण ह्या डेंजरस रॉकच्या खूपच शेजारी आहे and so they used to change their direction and they blessed the Abbot of Aberbrothock ते स्वतःचं डिरेक्शन चेंज करायचे आणि मग ते काय करायचे
तर ॲबट ऑफ ॲबरब्रोथकला ते ब्लेस करायचे. कशासाठी ब्लेस करायचे? कारण का त्यांचा जो जीव आहे तो ॲबट ऑफ ॲबरब्रोथकमुळे वाचलेला होता, त्यामुळे ते ब्लेसिंग करायचे. नाव these were the first four stanzas what we saw. Then we saw the meaning of these four stanzas. आपण एक शॉर्ट मध्ये meaning बघितलेलं होतं. atmosphere was calm and motionless हे पण बघितलेलं होतं. ship was still हे पण बघितलेलं होतं. आणि मग ॲबट ऑफ ॲबरब्रोथक हे काय कोण आहे हे पण बघितलेलं होतं. अँड व्हॉट गुड डिड ही डिड दिस ऑल्सो वी सॉ. त्यांनी काय चांगलं काम केलेलं होतं हे पण आपण तिथं फर्स्ट फोर स्टँडर्स मध्ये बघितलेलं होतं. नाव इन द फिफ्थ स्टँजा वी सॉ द चिअरफुल ॲटमॉस्फिअर ॲक्च्युअली. अँड दिस चिअरफुल ॲटमॉस्फिअर वॉज द ॲटमॉस्फिअर बिफोर द डिझास्टर. म्हणजे आपण असं म्हणतो की नाही, वादळाच्या अगोदरची शांतता होती ही. आता ते चिअरफुल ॲटमॉस्फिअर कसं होतं हे आपण बघितलं की सन वॉज शायनिंग व्हेरी ब्राईटली, व्हेरी हॅपीली इन द स्काय. The seabirds were very happy. The things all were very happy. ते जे seabirds आहेत ते पण खूप आनंदी होते. सगळे जे things आहेत ते पण खूप आनंदी होते. There was joyous. ते खूप आनंदाने ओरडत होते. Why? Because they were getting their food. ते त्यांना त्यांचं फूड मिळत होतं. सगळं आनंदी आनंद होतं. But this happiness was actually followed by a disaster. त्याच्यानंतर एक खूप मोठं डिझास्टर आलं. देन व्हॉट वी सॉ इन सिक्स स्टँजा वी हॅड इंट्रोडक्शन ऑफ रॅफ द रोवर. आपण सर रॅफला भेटलो सिक्स स्टँजा मध्ये. ना हु इज दिस रॅफ द रोवर? दिस रॅफ द रोवर इज ऍक्च्युअली अ सी पायरेट. तो कोण आहे तर समुद्र चोर आहे. आणि मग त्यांनी काय केलं तर मग ही फिक्स्ड हिज आय ऑन दॅट बॉय. इथं डार्कर स्पेक म्हणजे आपण बघितलं काल की ना बॉय होता तो ब्लॅकिश स्पॉट होता आणि त्या ब्लॅकिश स्पॉट तो दिसला त्याला त्या बॉयचा. अँड नाव दिस रॅफ द रोअर हॅड this rap the rower walked to his desk and he fixed his eye on that boy. त्यांनी काय केलं, स्वतःच जे डोळे आहेत ते त्या बॉयवरती फिक्स केले. Then in the seventh stanza we saw that he was very happy. There was happiness in the thoughts of this sea pirate. ह्या रॅफच्या मनामध्ये खूप हॅपीनेस आहे, खूप हॅपीनेसचे फिलिंग्स आहेत. He was so happy that he was whistling, he was singing. तो इतका आनंदी आहे की ना तो शिट्ट्या मारतोय, तो गाणं गातोय. And he was very overjoyed actually. तो खूप आनंदी आहे. But in this happiness he had something sinful thought in his mind. त्याच्या मनामध्ये एक वाईट थॉट आहे त्याच्या हॅपीनेसच्या पाठीमागे. So what was that bad thought in his mind that we saw in the 8th stanza? We saw that he speaks to himself and he reveals his desire. तो 8व्या स्टँजा मध्ये तो काय करतोय, तो रॅप द रोवर हा स्वतःशीच बोलतोय आणि तो डिझायर स्पीक करतोय. व्हॉट ही इज टेलिंग दॅट टू हिज मेन टू टेक आउट द बोट अँड ड्रॉ हिम टू द इंचकेप रॉक. तो काय सांगतोय त्याच्या माणसांना सांगतोय की एक बोट बाहेर काढा आणि मला इंचकेप इथं न्या. अँड व्हॉट ही इज डिझायरिंग टू डिस्ट्रॉय द गुड वर्क ऑफ ॲबट ऑफ ॲबरब्रोथक. त्याचं डिझायर काय आहे तर मग जे चांगलं वर्क केलेलं आहे ॲबट ऑफ ॲबरब्रोथकने ते सगळं त्याला नष्ट करायचं आहे, हे त्याचं डिझायर आहे. अँड सो टू डू दिस डिझायर, टू अचीव दिस डिझायर, ही इज टेलिंग हिज मेन to take out the boat. Now we will proceed to our next stanza, that is the 9th stanza. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bell from the Inchcape float. Now in the 9th stanza they are describing the deeds of Ralph the rower. आता ह्या रॅप द रोवरचे डीड्स ते सांगतायत इथं.
तो काय करतो हे सांगितलेलं आहे. 9व्या स्टँजामध्ये त्यांनी तो काय करतो, रॅफ द रोवर काय करतो हे सांगितलेलं आहे. तो काय करतो तर ते बोटमेन जे आहेत म्हणजे त्याच्याकडचे जे लोक आहेत ते बोटमेन ते काय करतात, ते लोअर करतात ती छोटीशी बोट आणि त्याच्यामधनं हा सेल करतो. अँड देन दे गो टू द इंचकेप रॉक. ते इंचकेप रॉकचे इथे जातात आणि मग तो तिथनं बेंड करतो. अँड देन ही कट द बेल फ्रॉम द रॉक. तो तिथनं ती बेल जी आहे ती कट करतो. मीन्स इन इंग्लिश आय हॅव रिटन हियर द 9th stanza describes that rover's man took the boat to the Inchcape Rock. There he bent over the boat and cut the bell from the rock. This is the deed. This is actually the sinful deed. This is the deed which he had in his mind in the 8th stanza. आपण जे deed बघितलं होतं त्याच्यामध्ये जे काही सिनफुल थॉट होता जो आपण 8th stanza मध्ये बघितला होता तो कुठला होता तर तो हाच होता की ना त्याला जे ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथकने जे काही चांगलं काम केलेलं आहे ते चांगलं काम त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे आणि ते डिस्ट्रक्शन म्हणजे काय होतं, त्याला ती बेल कट करायची होती. अँड दिस ऍक्च्युअली दिस डिझायर ही अचिव्ड इन द 9th stanza. Now we will see the meanings of the difficult words. Float, a thing that is buoyant in the water, is that is actually floating in the water. This we saw in the earlier stanza also. In the 10th stanza, what happens? See, down sung the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock owned bells the abbot of Aberbrothok. Now, in the next stanza, pictures how the bell was sinking down and making a bubbling sound. आता ते बेल जी आहे ती कशी खाली गेलेली आहे ह्याचा पिक्चर त्यांनी तिथं दिलेला आहे 10th stanza मध्ये. तर 10th stanza मध्ये तो ऑथर काय म्हणतोय ते बघा की ना ती जी बेल आहे ती खाली गेली. कशी ती सिंक झाली म्हणजे ती खाली गेली आणि ती साऊंड करत ती वाजत खाली गेली. अँड तिथं ती खाली गेल्यानंतर त्याच्याकडेनी बबल्स आले. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. ते बबल्स आले. अँड नाऊ सर रॅफ द रोवर वॉज व्हेरी हॅपी. वाय रॅफ द रोवर वॉज व्हेरी हॅपी? बिकॉज नाऊ this bell would not be able to sail this bell would not be able to save no more ships. आता ही जी बेल आहे ती कुणालाही सेव्ह करू शकणार नाही हे ह्याचा हॅपीनेस त्याला होता. अँड नाउ व्हॉट विल हॅपन, नो वन वुड बेलेस दॅट ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. आता त्याला माहित होतं की ना ही बेल जर कुणालाही सेव्ह करू शकणार नाही म्हणजे तिथे परत ऍक्सिडेंट्स होणार आणि कोणीही ब्लेस करणार नाही त्या ॲबर्टला. म्हणजे हा जो सिनफुल थॉट आहे हा सिनफुल थॉट कुठला आहे, ही इज जेलस ऍक्च्युअली अबाउट द ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथक. ॲबरब्रोथकची जी काही प्रसिद्धी आहे त्याचं जे काही कौतुक आहे हे त्याला सहन होत नाहीये आणि आता त्याचं कौतुक होणार नाही ह्याचा आनंद त्या सर रॅफ द रोवरला आहे. सो ही इज नाउ व्हेरी हॅपी ऍक्च्युअली. नाउ वी विल सी द मीनिंग्स ऑफ डिफिकल्ट वर्ड. संक इज द पास्ट पार्टिसिपल फ्रॉम सिंग. पास्ट पार्टिसिपल आहे पीपी आपण ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. सिंगचं पास्ट पार्टिसिपल आहे मीन्स टू गो डाऊन. गर्गलिंग मीन्स बबलिंग टू मेक अ हॉलो साऊंड. तुम्हाला माहिती की ना बुडताना जसं साऊंड होतं कुठली गोष्ट पाण्यामध्ये ज्यावेळेस बुडती त्यावेळेस कशी बबलिंग साऊंड होतं तसं तो आहे. बस्ट अपार्ट सडनली अँड व्हायलंटली म्हणजे ती खाली पडली तुटली ती बेल ऍक्च्युअली समुद्राच्या खाली गेली आणि ती तुटली आणि त्या बसचा तो जो साऊंड आहे तो साऊंड तिथे आलेला आहे. Now, in the 11th stanza, see, Sir Ralph the Rover sailed away. He scoured the seas for many a day. Now, grown rich, with plunder store, he steers his course for the Scotland shore. Now, Sir Ralph the Rover then sailed away from the rock. He went away. He scoured the seas for many a day. Means what? He sailed for many days across the sea. Scoured the seas म्हणजे काय, he sailed for many days across the sea. And then what he did, he actually looted many ships. त्यांनी काय केलं, मेनी शिप्स लूट पण केला त्यांनी, भरपूर शिप्स लूट पण केल्या. आणि त्यांनी कुठल्या पण शिप्स लूट केल्या की ज्या ऍक्सिडेंट्स आता झाल्या इंचकेप रॉकला ऍक्सिडेंट होऊन क्रश होऊन ज्या बोट्सचं
बोटचे ऍक्सिडेंट झाले किंवा त्या शिपचे ऍक्सिडेंट झाले, त्यांना पण त्यांनी लूट केलं. नाव ही बिकेम व्हेरी रिच पर्सन अँड ही हॅड लॉट्स ऑफ ट्रेजर विथ हिम. तो कसं झाला तर मग तो खूप श्रीमंत झाला, त्याच्याजवळ खूप मोठं ट्रेजर होतं, त्याच्याकडे खूप ट्रेजर होतं, ब्लंडर ट्रेजर म्हणजे खूप ट्रेजर होतं. ही इज नाव अ रिच पर्सन विथ द लूटेड ट्रेजर्स अँड नाव ही स्टीर्स हिज कोर्स टुवर्ड्स द स्कॉटलंड शोर. नाव ही इज गोइंग टू द स्कॉटलंड शोर. आता तो परत स्कॉटलंड शोरला चाललेला आहे त्याच्या शिप बरोबर. म्हणजे त्यांनी ह्या वेळेस काय केलं, तिथनं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, भरपूर शिप्स लूट केल्या. ज्या इंचकेप रॉकला धडकलेले आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, अशा शिप्स पण त्यांनी लूट केल्या. अँड ही बिकेम व्हेरी रिच आफ्टर लूटिंग दोज शिप्स अँड देन ही वेंट टू द ही वॉज गोइंग टू द स्कॉटलंड शोर. तो आता स्कॉटलंड शोरला जातोय. See the meanings of the difficult words in this stanza. Travel freely scored here means travel freely, energetically. For ships to plunder stores means big amount of looted, robbed wealth. Steers means direct the course of the ship, guide. Okay. In the next stanza, we will see what happens. So thick a haze overspreads the sky. They cannot see the sun so on high. The wind had blown a gale all day. At evening it had died away. The 12th stanza describes the gloomy atmosphere the day the rover is sailing to the Scotland. आता ह्या 12th stanza मध्ये काय होत आहे तर ब्राईट डे नाहीये, ग्लूमी डे आहे, डल डे आहे. म्हणजे दिवस चांगला नाहीये, ग्लूमी आहे. तो पहिला जो दिवस होता, आपण पहिला जो दिवस बघितलेला आहे, तो कसा आहे, तिथे सन इज शायनिंग व्हेरी हॅपीली, व्हेरी ब्राईट. तो जो सन आहे तो ब्राईटली शाईन करतोय. पण इन द 12th स्टॅन्झा देर इज ग्लूमी ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर एकदम ग्लूमी आहे. देर इज नो सन. ऍक्च्युअली सन इज हिडन बिहाइंड द थिक फॉग और अंडर द क्लाउड्स यू कॅन से. तो जो सन आहे तो पूर्णपणे झाकला गेलेला आहे फॉगच्या खाली, आणि नंतर क्लाउड्सच्या खाली तो पूर्णपणे झाकला गेलेला आहे, तो दिसत नाहीये. एकदम ढगाळ वातावरण आहे, एकदम फॉगी वातावरण आहे, ग्लूमी आहे, डल आहे, अजिबात चांगलं वातावरण नाही. स्ट्रॉंग विंड्स वर ब्लोईंग डे अँड नाव इन द इव्हिनिंग इट हॅड स्टॉप ब्लोईंग. आता दिवसभर स्ट्रॉंग विंड्स ब्लो झाले, ऑल डे, ते पूर्ण दिवस ब्लो गेले, पण संध्याकाळी ते ब्लो करायचे थांबले. आता इथे आपण डिफिकल्ट वर्ड्सचे अर्थ बघूया. हेज मिस थिन मिस्ट फॉग, आपण ज्याला धुकं असं म्हणतो ते म्हणजे हेज. हॅथ, हॅथ हा आपण असं म्हणू एन्शंट इंग्लिश मधला वर्ड आहे, त्याचा अर्थ आपण मॉडर्न इंग्लिश मध्ये हॅज असं म्हणतो. गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड. नाउ सी व्हॉट हॅपन्स इन दिस 4 स्टॅन्झेस. ह्या 4 स्टॅन्झेस मध्ये काय होतं ते बघा. द बोटमेन लोअर द बोट अँड सेल टू द इंचकेप रॉक. काय होतं, ते जे बोटमेन आहेत ते काय करतात तर मग बोट लोअर करतात आणि इंचकेप रॉकला सेल करतात. वेन दे रीच देअर सर रॅफ बेंड डाऊन फ्रॉम द बोट अँड कट द रोप ऑफ द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोटर. तिथं गेल्यानंतर काय होतं तर सर रॅफ हा काय करतो, तो बेंड करतो बोटपासनं आणि ती जी बेल आहे ती इंचकेप रॉकपासनं कट करतो. The bell sank down in the deep water with crushing sound and bubbles rose up and burst around. आता काय झालं, ती बेल कट केल्यानंतर काय झालं, ती जी बेल आहे ती सिंक झाली डीप वॉटर मध्ये आणि मग तिथं साऊंड आला, बबल्स आले आणि ते सगळे बबल्स सगळीकडे पसरले. Then Sir Ralph said that next who would come to the rock would not press Abbot of Aberbrothock. नंतर सर रॅफ काय म्हणतो की जो कोणी तिथे येईल तो आता ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथकला प्रेस कधीही करणार नाही. सर रॅफ द रोवर सेल्ड अवे इन सर्च ऑफ शिप्स फॉर मेनी डेज अँड लूटेड व्हॅल्युएबल्स फ्रॉम देम अँड बिकेम रिच. आता सर रॅफ द रोवर काय करतो, सर रॅफ द रोवर आता तिथनं सेल करतो, तो जातो तिथनं, तो बरेच शिप्स लूट करतो, तो असं म्हणा की चोरी करतो, लूटिंग करतो, रॉबिंग करतो आणि मग खूप श्रीमंत होतो. आणि मग त्याच्यानंतर तो काय करतो, तो स्कॉटलंड शोरला परत यायला निघतो. आणि मग ज्यावेळेस यायला निघतो त्यावेळेस काय होतं,
A thick fog spreads everywhere in the sky so hardly that they can see the sun on high. आता मग त्यावेळेस काय होतं, तर थिक फॉग म्हणजे सगळीकडे धुकच पसरतं आणि त्यांना सूर्य अजिबात दिसत नाही. विंड हॅज फ्लोड व्हेरी हेवीली ऑल डे अँड स्टॉप्ड ॲट द इव्हिनिंग. तो जो वारं आहे ते जोराचं वारं वाहतं, दिवसभर वाहतं, पण संध्याकाळचं ते पूर्णपणे थांबतं. म्हणजे आपण असं म्हणतो की न ज्यावेळेस वादळ येतंय, पाऊस येणार आहे खूप जोरात, त्यावेळेस वारं वाहणं थांबतं, तसं हे वारं वाहणं आता थांबलेलं आहे. In 13th stanza, see what happens. On the deck, the rower takes his stand. So dark it is, they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is dawn of rising moon. Now, in the next 4 lines, there is the continuation of gloom. There is a white atmosphere आहे, ते जे डल ॲटमॉस्फिअर आहे ते कंटिन्युएशन मध्ये येते. The Sir rower is now on the deck of his ship. तो कुठे येतो तर त्या डेकला येतो शिपच्या. अँड नाव ही कॅनॉट सी द लँड ॲज इट इज व्हेरी डार्क. सगळीकडे खूप अंधार पसरलेला आहे, त्यामुळे त्याला लँडच दिसत नाही, कुणालाच काही दिसत नाही ऍक्च्युली. बट ही इज ॲश्युरिंग हिमसेल्फ. तो स्वतःचं सांत्वन करतोय की न मून विल ॲपियर सून. म्हणजे तो असं म्हणतोय की ना संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता चंद्र लवकरच आकाशात येईल आणि तिथं लाईट पण पडेल, तिथं दिसेल पण, म्हणजे त्याला कळेल की ना लँड कुठे आहे हे त्यांना समजेल, अशी तो अपेक्षा व्यक्त होतोय. तो स्वतःच्याच मनाला तो तिथे समजवतोय. नाउ सी द मीनिंग्स ऑफ डिफिकल्ट वर्ड्स. डॉन, हिअर मून विल ॲपियर. आपण बघितलं डॉन म्हणजे खरं तर पहाट आपण ज्याला म्हणतो, सूर्योदयाच्या अगोदरचा जो काळ आहे त्याला आपण डॉन म्हणतो. इथे तो मूनच्या उदयाच्या अगोदरचा काळ दाखवलेला आहे, म्हणजे चंद्र उदयाच्या अगोदरचा तो काळ दाखवलाय. तो असं म्हणतोय की ना आता डॉन आहे, आता लगेच चंद्र उदय होईल. Canst hear, said one, the breakers roar. For methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. Now here in the 14th stanza, what the men of rafts are saying, they have given here. What the men says that he hears the roaring sound of the waves breaking against something. तर काय म्हणतोय इथं की ना तो असं म्हणतोय, त्याचे जे माणसं आहेत ते असं म्हणतात की ना मला असं वाटतंय की ना हे जे वेव्स आहेत ते वेव्स कशाला तरी धडकून पाठीमागं येतात, असा आवाज येतोय. हे वेव्स ब्रेकिंगचा आवाज येतोय, ते कशाला तरी धडकतात आणि पाठीमागं येतात असा आवाज येतोय. सो दे आर होपिंग दॅट दे आर नियर द शोर. त्यांना असं वाटतंय की ना आपण कडेला आलोय, ते किनाऱ्याला आलोय आणि त्या किनाऱ्यापर्यंत ते वेव्स जात आहेत. अँड दे आर रिटर्निंग बॅक फ्रॉम द शोर. ते काय करतात तर मग ते रिटर्न बॅक करतात शोर पासून ऍक्च्युअली, अशी अपेक्षा ही लोक करतात. ही ऑल्सो रिग्रेट्स दॅट Inchcape Bell is no more as it could guide them in this situation. तो काय करतोय इथं, तो लॅमेंट करतोय, रिग्रेट करतोय, तो दुःख व्यक्त करतोय. काय दुःख व्यक्त करतोय की ना आता इंचकेप बेलच नाहीये. इंचकेप बेल असती तर त्यांना कळालं असतं ऍक्च्युअली, ती लाईट हाऊस सारखं काम करते, ती गायडन्स सारखं काम करते ती. आणि त्यामुळे जर इंचकेप बेल असती तर तिने त्यांना गाईड केलं असतं. इट वुड हॅव गाइडेड देम वेअर दे आर. आता जर इंचकेप बेल असती तर त्यांना कळालं असतं की ना ते कुठे आहेत, पण आता इंचकेप बेलच कट केलेली आहे. सो दे डू नॉट अंडरस्टँड ऍक्च्युअली वेअर दे आर. त्यांना काहीही समजत नाहीये ते कुठे आहेत, काय चाललेलं आहे, कुठपर्यंत आलेले आहे, शोर किती लांब आहे हे त्यांना काही समजत नाही आणि त्यांना लँड सुद्धा दिसत नाहीये. अशा सिच्युएशन मध्ये ते आहेत. नाउ सी द मिनिंग्स ऑफ द डिफिकल्ट. कास्ट, कॅन, कॅनॉट आपण असं म्हणू, हे एन्शंट वर्ड आहे कॅन साठी. ब्रेकर्स, हेवी सी वेव्स. मी थिंक्स मीन्स इट सीम्स टू मी, म्हणजे आय थिंक आपण ज्याला म्हणतो त्याला मी थिंक्स असं पूर्वीची लोक म्हणायची किंवा एन्शंट इंग्लिश मध्ये ते वापरलं जायचं. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज सो स्ट्रॉंग, दो द विंड हॅड फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग टिल द वेसल स्ट्राइक्स
with a shivering shout, "Oh Christ, is the Inchcape Rock." Now there was no sound there. The tides were very strong. आता तिथं कसलाही आवाज नव्हता. कसलाच आवाज नव्हता. म्हणजे लोकांचा कसला आवाज नव्हता, कसलाच आवाज नेत होता. आता तिथं टाइड्स इतक्या जोरात होत्या, वादळ इतकं जोरात होतं की ना कसलाही बाकीचा आवाज येत नव्हता. द रोअर अँड हिज स्टेम्स वेर ड्रिफ्टेड अलॉंग विथ द शिप. म्हणजे ते वारं जिथं जात आहे तिथं ती शिप जात होती. ऍक्च्युली वारं जिथं नेत आहे तिथं ती शिप जात होती. अँड सडनली द वेसल गेट्स अ जर्किंग. आणि सडनली काय झालं, ती जी वेसल आहे, ती जी शिप आहे, ती कशाला तरी जाऊन धडकली. आणि ते धडकल्यानंतर दे रिअलाइज दॅट द वेसल हॅज हिट द इंचकेप रॉक. ते धडकल्यानंतर त्यांना असं समजतं त्या लोकांना की ना ती जी वेसल आहे, म्हणजे ती जी शिप आहे, ती कशाला धडकली, सॉरी, तर ती इंचकेप रॉकला जाऊन धडकली, हे त्यांना त्यावेळेस समजतं. स्वेल हिअर टाइड ड्रिफ्ट मीन्स मूव्ह स्लोली, कॅरिड स्लोली बाय करंट ऑर वॉटर. ड्रिफ्ट म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर किंवा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जाणे. वेसल म्हणजे लार्ज बोट किंवा शिप. स्ट्राइक्स म्हणजे हिट्स फोर्सफुली, म्हणजे कशाला तरी जोरात धडकणे. सर ड्राइव्ह द रोअर टोअर हिज हेअर. आता सर काय करतो बघा, he tore his hair, he crushed himself in despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. Now, Sir Ralph the Rower is very frustrated. He pulls his hair in frustration. He curses himself for his evil deeds. तो काय करतोय बघा, तो खूप फ्रस्ट्रेट झालेला आहे. तो स्वतःचे केसच उपटतोय. का तर आता त्याची जी शिप आहे ती सगळी संक होणार आहे, त्याचं सगळं ट्रेजर जाणार आहे. वेर ट्रेजर ही इज गोइंग टू लूज हिज लाईफ ऑल्सो. त्या ट्रेजर बरोबर तो त्याची लाईफ पण लूज करणार आहे. अँड नाव ही इज कर्सिंग हिमसेल्फ फॉर हिज इव्हिल डीड्स. तो काय करतोय, स्वतःलाच तो कर्स करतोय. त्याचे जे वाईट डीड्स त्यांनी केलेले आहेत, ज्या वाईट गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्या वाईट गोष्टींसाठी तो स्वतःला कर्स करतोय. कर्स करतोय म्हणजे तो स्वतःला दोष देतोय त्या इव्हिल डीडसाठी. मीनवाइल द वॉटर फिल्स इन एव्हरी कॉर्नर ऑफ द वेसल अँड इट स्टार्ट सिंकिंग इन द सी. आता काय होतं, तोपर्यंत सईकडनं आता ती जी शिप आहे ती त्या ह्याला जाऊन धडकली. कशाला, आपण असं म्हणू त्या इंचकेप रॉकला जाऊन धडकली. इट्स जस्ट लाईक टायटॅनिक. तुम्ही टायटॅनिक पिक्चर बघितला असेल सगळ्यांनी. त्या आईसबर्गला जसं जाऊन टायटॅनिक धडकलं आणि तिकडनं सगळीकडनं कसं पाणी त्या व्हेसलमध्ये म्हणजे त्या टायटॅनिक मध्ये जाऊन भरलं आणि ती कशी सिंक झाली. इन द सेम वे दिस शिप इज ऑल्सो सिंकिंग. ऍक्च्युली सगळीकडनं त्याच्यामध्ये त्या व्हेसलमध्ये पाणी भरते अँड नाव इट इज सिंकिंग इन द सी. टोअर मीन्स पुल हार्ड. डिस्पेअर मीन्स फ्रस्ट्रेशन. तो खूप फ्रस्ट्रेट झाला. बेनेथ म्हणजे अंडर, खाली. But even in his dying fear, one dreadful sound could roar hear, a sound as if with the Inchcape bell the David below was ringing his knell. Now, in the last stanza of the poem, this is the last stanza of the poem. In the last stanza of the poem, as roar is dying, he hears the sound like the ringing of the Inchcape bell. आता काय होतंय, लास्ट स्टॅन्झा मध्ये हा रोअर मरतोय, पण मरताना सुद्धा त्याला कशाचा आवाज येतोय, तर इंचकेप बेलचा आवाज येतोय. ना व्हॉट हिअर ऍक्च्युअली द ऑथर वॉन्ट्स टू टेल दॅट द सिन्स व्हॉट वी हॅव डन ऍक्च्युअली कम्स टू अस अगेन. म्हणजे आपण जे काही केलेल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी जे काही केलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्याकडे परत येत असत. म्हणजे आता ह्याने ती बेल कधीच कट केलेली आहे, पण त्याचं जे रिंगिंग आहे ते त्याला मरताना ऐकू येते. It was actually his death knell that devil himself was ringing beneath the water. आता खरं तर ते काय आहे, तर ऑथर असं म्हणतो की ना ती बेल काही वाजत नाहीये, बट डेथ आहे, तो जो डेव्हिल आहे, तो डेव्हिल ते डेथ नेल वाजवतो आहे. कुठनं, तर वॉटर मधनं. तो जो सैतान आहे, तो म्हणजे आपण असं म्हणू की ना ते जे डेव्हिल आहे, तो जो सैतान आहे, तो काय करतोय, ही इज कॉलिंग दिस एबर्ट ऑफ एबरब्रोथ, सॉरी दिस सर्फ द रेवल,
तो सर्फ द ड्रायव्हरला कॉल करतोय ऍक्च्युअली, and he is ringing the bell, he is ringing his knell. Dreadful means extremely bad or serious. Devil means some supreme spirit of evil, Satan, demon. मी तुम्हाला सांगितलं. Knell, sound of the bell solemnly after death or the funeral announcement of death. म्हणजे नेल म्हणजे काय, तर मग ज्यावेळेस मेल्यानंतर जी बेल रिंग करतात ती नेल असं म्हटलेलं आहे. अँड नाव दिस डेव्हिल इज ऍक्च्युअली रिंगिंग द नेल, म्हणजे तो रॅफ द रावण मरतो. व्हॉट इज ऍक्च्युअली द मॉरल ऑफ दिस ऑल पोएम, हे बॅलेडचं मॉरल काय, एवढ्या मोठ्या बॅलेड लिहिलेलं आहे 17 स्टँजाचं, त्याचं मॉरल काय हे आपण बघितलं आधीच की ना, ॲज वी सो शल वी रेप, आपण जसं पेरतो तसंच उगवतं. आपण असं म्हणतो की ना, गहू पेरला तर गहूच उगवणार आहे, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार आहे. तर म्हणजे गहू पेरल्यानंतर कधी ज्वारी उगवत नाही किंवा ज्वारी पेरल्यानंतर कधीही गहू उगवत नाही. Now we will see the meaning of these 4 stanzas actually. Sir Ralph the Rover stands on the deck very confidently. As चौथ्या स्टँजा मध्ये he is standing on the deck very confidently. It was so dark that no one was able to see any land nearby. इतकं डार्क होतं की न कुणालाच ते लँड दिसत नव्हतं. Then Sir Ralph said that there would soon be some light as moon was about to rise. तो रॅफ काय म्हणतो की ना, आता लाईटच होईल कारण का चंद्र उदय लगेचच होईल. One of them asked if they could hear the sound of the waves because he thought that they could be near the coast. तो असं विचारतो की ना, वेव्हचा साऊंड येतोय का, का तर लाटांचा साऊंड आला तर ते कोस्टच्या शेजारी असेल. He added that he could not tell them where they were and hoped that he could hear the Inchcape Bell. तो असं म्हणतो इथं की ना, त्याला सांगताच येत नाहीये की ना ते कुठे आहेत, आणि तो असं होप करतोय की ना इंचकेप बेल ऐकू येईल. द सर्च ऑफ द वेव्स इज व्हेरी हाय अँड दे कुड नॉट हिअर एनी साऊंड. आता वेव्स त्या लाटांचा आवाज इतका जोरात आहे की ना त्यांना कसलाही बाकीचा आवाज येत नाही. इवन दो विंड हॅज बीन व्हेरी स्लो दे मूव्ह फॉरवर्ड्स टुवर्ड्स टिल देअर शिप क्रॉसेस विथ द शेकिंग ड्रॉप. आता काय होतं, नंतर विंड जरी स्लो असेल तरी ते पुढे पुढे जायला लागतात आणि शेवटी ते कशाला जाऊन धडकतात, तर मग इंचकेप रॉकला जाऊन धडकतात. देन वन ऑफ देम प्रेज लॉर्ड क्राइस्ट अँड एक्सप्लेन्स दॅट इट इज इंचकेप रॉक. द सर्फ द ड्रायव्हर इज टोटली फ्रस्ट्रेटेड अँड कर्स हिमसेल्फ इन डिसअपॉइंटमेंट. तर सर काय करतोय, स्वतःला डिसअपॉइंटमेंट मध्ये कर्स करतोय. द वेव्स एंटर्ड एव्हरीवेअर व्हेरी फास्ट अँड द शिप स्टार्ट्स टू गो डाऊन अंडरनीथ द वॉटर्स. आता सगळीकडनं ते जे लाटा आहेत ते पाणी सगळीकडनं त्या बोटीमध्ये भरतं आणि ती जी शिप आहे ती पाण्याच्या खाली जाते. While he was dying in fear, Rover could hear horrible sound. तो ज्यावेळेस मरतोय त्यावेळेस रोवरला हॉरिबल साऊंड ऐकू येतोय. The sound was same like the Inchcape Bell when it was sinking down. हा जो साऊंड आहे तो कसा आहे, तर इंचकेप बेल ज्यावेळेस खाली जातीये त्यावेळेस जसा साऊंड येतोय तसंच हा साऊंड आहे. बट दिस इज नॉट द साऊंड ऑफ द इंचकेप बेल, बट दिस इज द साऊंड ऑफ द इविल रिंगिंग द गोट टेल डेथ टोल फॉर हिम. हा जो साऊंड आहे हा साऊंड कशाचा आहे, तो जो सैतानचा वाजवत आहे डेथ टोल त्याचा साऊंड आहे. नाव हिअर द मॉरल इज गिवन, वन हू डिग डिचेस फॉर अदर फॉल्स इन दॅट व्हेरी डिच समडे. त्यांनी सांगितलं की ना, जर आपण ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतो त्या खड्ड्यामध्येच एके दिवशी आपण पडतो. दिस इज ऍक्च्युअली द मॉरल ऑफ द स्टोरी. हे मॉरल आहे इथे. नाउ फ्रॉम द पोएटिक वर्स ऑफ सर रॉबर्ट साउदी वॉल्यूम 6. Thus Rover gets punishment for the sinful verse. Robert Southey is the poet who always delivers the teaching through his poem. This poem is not to an exception. तो रॉवरला काय होतं, त्याच्या सिनफुल डीड साठी त्याला पनिशमेंट मिळतं शेवटी. आणि त्यांनी असं सांगितलं की रॉबर्ट साऊदी असा पोएम आहे जो प्रत्येक पोएम मधनं काही ना काहीतरी शिकवतोय, काही ना काहीतरी
टीचिंग करतोय, काही ना काहीतरी लेसन देतोय आणि ही पोएम पण त्याच्यासाठी एक्सेप्शन नाहीये. नाव वी विल सी द ब्रेनस्टॉर्मिंग टुमॉरो. ऍक्च्युअली ब्रेनस्टॉर्मिंगचे किंवा बाकीचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण उद्याच्याला बघणार आहोत, असाइनमेंटचे ऍक्टिव्हिटीज. We will end our lecture here, but before ending the lecture, I want to just tell you that you have to solve the test on this lecture, which is of 10 marks. 10 मार्काची जी टेस्ट तुम्ही दर लेक्चरच्या नंतर सॉल्व्ह करायचं आहे ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे या लेक्चरच्या नंतरची सुद्धा. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड द पोएम. थँक यू व्हेरी मच.